नंतर जाऊयात यवतमाळमध्ये नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यानं दाभडीमधील ओंकारेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मुख्य गाभाऱ्यातील 4.5 फूट उंचीच्या पिंडीच्या दर्शनासाठी भक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या। दरम्यान या संदर्भात मंदिरातून पुजाऱ्यांसोबत अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। एका दगडावर दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर उभं आहे आणि या ओंकारेश्वर मंदिरामध्ये महादेवाची 4.5 फुटाची पिंड आहे। त्यामुळे दूरदूरून या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत आहे। मागच्या बाजूने सुद्धा पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहे। नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवसा आल्यामुळे या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी इथे लाखोळीचा प्रोग्राम आम्ही आयोजन करत असतो। एका महिन्यामध्ये 1 लाख बेल आम्हाला व्हायचा असतो, हा आमचा संकल्प असते आणि दर 90 वर्षापासून जवळजवळ हे आमचा उपक्रम चालू आहे। आणि आज योगायोगाने आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आला, हा दुर्मिळ योग आहे। त्यामुळे भक्त लोकांची गर्दी सकाळी 4 वाजतापासूनच इथे रेग लागलेली आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।